पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे म्हणजेच 10 जुलै 2026 चे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 2, जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 10 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित गर्ग यांची. प्रश्न 4 पाहूया. ब्रिक्सच्या महिला मंत्र्यांची अलीकडील बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे कोची इथे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न 5, भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटर क्लास रॉकेट कोणते आहे, ज्याच्या पहिल्या चाचणी उड्डाणाचे नाव मिशन आगमन आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम-1. प्रश्न 6, कोणत्या राज्य सरकारने शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने आपला समुद्रशास्त्रीय उपग्रह HY-2E हाययांग-2E प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 8, 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे कामराजार बंदर. प्रश्न 9, हँडलूम हॅकथॉन 2026 कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे वस्त्र उद्योग मंत्रालयाने. प्रश्न 10 पाहूया. जाहीर झालेल्या टाइम आउट हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी पटकावलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे लंडन हे शहर. प्रश्न 11, भारत आणि मालीने अलीकडेच कोणत्या शहरात आपला पहिला निर्यात प्रोत्साहन मंच सुरू केला होता? तर त्याचं उत्तर आहे बामाको इथे. प्रश्न 12, भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत युरेनियमचा करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशासोबत. प्रश्न 13 पाहूया. नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झाला, त्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 80वा क्रमांक. प्रश्न 14, इस्रोने गगनयानसाठी पॅराशूट एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पार कुठे पाडली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश इथे. प्रश्न 15, अलीकडेच बातम्यांमध्ये झळकलेले प्रबनन मंदिर संकुलन कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशामध्ये. प्रश्न 16 पाहूया. अलीकडेच भारताचे 98वे ग्रँड मास्टर कोण बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे अश्वत यस हे. प्रश्न 17, भारताच्या अनुदान सहाय्याने जीर्णोद्धार केल्यानंतर युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार प्राप्त झालेला 17व्या शतकातील ऐतिहासिक बौद्ध मठ ज्येष्ठ वर्ण महावीर कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशामध्ये. प्रश्न 18 पाहूया. अलीकडे कोणते राज्य भारतातील 6वे पूर्णपणे साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी व राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. प्रश्न 19, अलीकडेच बातम्यांमध्ये झळकलेली हायाबुसा 2 मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाच्या. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या IITने देशातील सर्वात मोठी लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टम चेतावणी देणारी प्रणाली विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मंडीने. प्रश्न 21, इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली स्लो ग्राउंड टेस्ट कुठे घेतली? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 2, राष्ट्रीय विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 9 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, IIM बंगळुरू आपला पहिला परदेशातील कॅम्पस कुठे स्थापन करेल? तर तो इंडोनेशियामध्ये करेल. प्रश्न 4 पाहूया. सध्या गुजरातमध्ये कोणत्या देशाच्या मदतीने हवेने भरलेला रबर डॅम बांधला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे
दक्षिण कोरिया देशाच्या मदतीने? प्रश्न 5. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 6. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट BPRD चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आलोक मित्तल यांची. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा हा प्रश्न. प्रश्न 7 पाहूया. उग्रम आधुनिक रायफल भारतीय सैन्याच्या कठीण चाचण्यांमध्ये पास झाली आहे. ही आधुनिक रायफल कोणी विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDO आणि द्वीपा डिफेन्स या दोघांनी मिळून ही रायफल बनवलेली आहे. प्रश्न 8. आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल. प्रश्न 9 पाहूया. प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजना कोणत्या गटाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे चहा बागेतील कामगारांसाठी. प्रश्न 10. कोणत्या राज्य सरकारने नागपूरमधील उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 11 पाहूया. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजनबाई यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे 2019 ला. प्रश्न 12. कोणत्या राज्य सरकारने प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजनाला मंजुरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 13. जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या इंडोनेशियन नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बिनटांग आदिपूर्णा. प्रश्न 14 पाहूया. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली स्लो ग्राउंड टेस्ट कुठे घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 15. भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 16. कोणत्या देशाने JL3 जुलंग 3 या अणुक्षेत्राची चाचणी केली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 7 पाहूया. प्रश्न 17 पाहूया. AI फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतींचा समावेश आहे? तर त्याचं उत्तर आहे मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल व लक्ष्मी N मित्तल यांची. प्रश्न 18. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्य सरकारने दक्षायनी योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 19 पाहूया. गव्हर्नन्स 2026 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणत्या संस्थेने अलीकडेच AI इनोव्हेशन श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकला? तर त्याचं उत्तर आहे ICMR. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्याच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला अलीकडेच भारताचे 21वे जैव भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याचे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.